कधी काळी सकाळची सुरुवात चिमण्यांच्या चिवचिवाटानं व्हायची. अंगणात, वरांड्यात इकडून तिकडे या चिमण्या भुरकन फेऱ्या मारायच्या. नेहमीच अवतीभवती घिरट्या घालायच्या. आकाशात थवेच्या थवे उडताना पाहायला मिळायचे. झाडांच्या फांद्यांना चिमण्यांची घरटीच घरटी लटकताना दिसायची. आई आपल्या बाळाला हा घास चिऊताईचा असं म्हणून भरवायची. पण हल्ली हे चित्र दिसत नाही. आज या चिऊताईला शोधावं लागतंय. मानवानं प्रगती साधली, पण ती फक्त एकट्याचा विचार करून. या भूतलावर आपल्यासारखेच अन्य प्राणीसुद्धा राहतात हे मात्र तो विसरला. विज्ञानाच्या जोरावर तो निसर्गाशी खेळू लागला. त्याचा अनेक घटकांवर परिणाम झाला. नैसर्गिक अन्नसाखळीमध्ये पृथ्वीवर प्रत्येक जीवाचं वेगळं असं महत्त्व आहे. त्याची संख्या वाढूनही चालत नाही आणि कमी होऊनही चालत नाही. सध्या आपल्या चिऊताईंची संख्या घटली आहे. ही चिंतेची बाब आहे. यासाठी कारणीभूत घटक आणि त्यावरील उपाय याविषयी शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर S.M. गायकवाड यांनी माहिती दिली. याचं मला वाटते की मुख्य कारण म्हणजे त्यांचा अधिवास नष्ट होत असून त्या चिमण्यांसाठी घरटी बांधण्यासाठी किंवा राहण्यासाठी जो अधिवास लागतो तो दिवसेंदिवस या ज्या डेव्हलपमेंटच्या युगात तो अधिवास नष्ट होत चाललेला आहे आणि त्यामुळं चिमणीचं अस्तित्व धोक्यात आले. ही नाजूक भोळी भाबडी चिमणी जगली पाहिजे आणि यासाठी प्रत्येकानं त्या चिमणीच्या संवर्धनासाठी काम केलेलं आहे. बरेच लोक वैयक्तिक असेल किंवा काही स्वयंसेवी संस्था असतील किंवा ज्या रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत या विषयावर संशोधन करत आहेत, चिमण्या वाचवण्यासाठी काम करत आहेत. परंतु आज प्रत्येक नागरिकानं चिमण्यांची जी आता तयार घरटी मिळतात ती घरटी लावणे किंवा त्यांच्यासाठी धान्य टाकणे, पाणी देणे ही छोटी छोटी गोष्टी जरी केल्या तरीही चिमण्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. बऱ्याच संशोधनातून असं दिसतं की रेडिएशन, अधिवास नष्ट होणे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कमी केल्या पाहिजेत जेणेकरून चिमण्या वाचतील. चिमण्या या अन्नसाखळीतील खूप महत्त्वाचा घटक आहेत. 1958मध्ये असाच एक पोरकट निर्णय चीन या देशानं घेतला होता. या घटनेनं सर्व जगाचे डोळे उघडले. पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचे नेते माओ त्से तुंग यांनी देशातील सर्व चिमण्यांना मारण्याचा आदेश जारी केला. चिमण्या धान्य खातात, त्यांना मारलं तर अधिक धान्य जनतेला मिळेल असा त्यांचा हेतू होता. जनतेनं या आदेशाचं पालन करत लाखो चिमण्यांची कत्तल केली. यानंतर निसर्गातील समतोल बिघडला. निसर्गाच्या विरुद्ध घेतलेला हा निर्णय चीनला खूप महागात पडला. चिमण्या मारल्यामुळं पिकांवर जे किडे आणि त्यांच्या अळी चिमण्या खायच्या त्यात झपाट्यानं वाढ झाली. या किड्यांची संख्या तर वाढलीच, पण त्याबरोबरच त्यांच्या आकारमानात सुद्धा वाढ झाली. परिणामी सर्व अन्नधान्याची नासाडी या कीटकांनी केली. त्यामुळं जवळपास 3.25 कोटी लोकांना आपला जीव भूकमारीमुळं गमवावा लागला. चीनला आपली चूक कळल्यानंतर चीननं बाहेरून चिमण्या आयात केल्या. यातून सर्व जगानं बोध घेतला. पर्यावरणात प्रत्येक घटकाचं महत्त्व आहे. हल्ली जे चिमण्यांचं प्रमाण कमी झालं आहे त्याला अनेक कारणं कारणीभूत आहेत. यावर शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे पाहूयात. सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते प्रदूषण. प्रदूषणामुळे चिमण्यांना वेगवेगळ्या प्रकारचे रेस्पायरेटरी प्रॉब्लेम्स असतील किंवा आणि त्यांचे रिप्रोडक्टिव्हचे प्रॉब्लेम्स असतील ते होतात. नंतर दुसरं कारण आहे की सगळीकडे आपण पाहतो सिमेंटची जंगलं झालेली आहेत. आपण प्रगती करत आहोत, वी आर गोईंग टुवर्ड्स इंडस्ट्रियलायझेशन, पण आपण सिमेंटची जंगलं तयार करून त्यांची घरटी नष्ट होत आहेत. तिसरं कारण आहे की त्यांच्या घरट्यांमध्ये जी पिल्ली असतात, जी अंडी असतात ते अन्य पक्षी खातात. हे 3 कारणं झाली त्यांची संख्या कमी होण्यासाठी. आता आपण काय करू शकतो त्याचे उपाययोजना म्हणून साधा सरळ उपाय आपण कोणीही करू शकतो. ते एका वाटीमध्ये आपण पाणी ठेवू शकतो, त्यामुळे ह्या उन्हामध्ये त्यांना आधार मिळेल. आणि दुसरं कारण आहे की जिथे आपल्याला पक्षी दिसत आहेत तर त्यांना हाकलण्यापेक्षा आपण कशी घरटी तयार करू शकू किंवा आणखीन कोणते उपाय करू शकू.
आणखीन एक कारण आहे की रेडिएशन्स. तर रेडिएशन्स सर्वत्र असतात. एक असतं मोबाईलचे जे टॉवर्स असतात तर त्याची ह्या सिग्नलिंगमुळे त्यांचा इंटरफिअरन्स होतो त्या बर्ड्सवरती. सो त्यामुळे नुसतं चिमणीच नव्हे तर अन्य पक्षींचे सुद्धा प्रॉब्लेम्स आपल्याला पाहायला मिळतात. मानवाच्या वैज्ञानिक प्रगतीबरोबरच माणूस अधिक स्वार्थी बनत चाललाय. वृक्षतोड, वाढते शहरीकरण, अमर्याद उंच काँक्रीटची जंगलं, हवा, जल, ध्वनी प्रदूषण, मोबाईल नेटवर्कचे रेडिएशन अशा प्रगतीमुळं अशा छोट्या प्राण्यांना किंमत चुकवावी लागत आहे. उरल्या पक्ष्यांनी लोकांच्या अधिवासापासून दूर राहण्यास पसंती दिली आहे. हे चित्र असंच चालू राहिलं तर उद्या मानव प्रजाती धोक्यात येईल हे नक्की. त्यामुळं स्वतःला वाचवायचं असेल तर आपल्या अवतीभोवती असणाऱ्या आणि दुर्मिळ होत चाललेल्या प्रजातींना वाचवणं गरजेचं आहे. कॅमेरामन जितू शिंदेसह संगम कांबळे, एस न्यूज कोल्हापूर.